संदर्भात आताच आम्ही कलेक्टराक निवेदन दिवन येयला की पश्चिम बंगालचो जो सरकार आसा तर तो पूर्ण निष्क्रिय ठरलेलो आसा। थंय तेंच्यांनी हिंदूं खातीर अजिबात संरक्षण दिल्लें ना। तर त्याच्या पयलीं परवा जो काश्मीरान पहलगाम हांगा जो हल्लो जाल्लो आसा, निष्पाप हिंदू केवळ धर्म विचारून मारले गेले, तर तेचो हांव तीव्र शब्दान निषेध व्यक्त करता। आणि ज्या भ्याड हल्ल्यान जे हिंदू कित्येक हिंदूंक त्यांचो प्राण गमावचो लागलो, तर त्याच्या खातीर 1 मिनिट श्रद्धांजली व्यक्त करता। खरे हे जे सगळे हल्ले जे आसात तर दिसान दीस आमी वाडटना पळयता। फाटल्या दिसांनी 8 एप्रिलाक पश्चिम बंगालान अशाच पद्धतीन थंयसर एका जमाव एकत्रित येयलो। निमित्त कितें आसलें की थंयसर वक्फ कायदा सुधारणा हेच्या खातीर ते एकत्रित म्हणून येयल्ले, पण प्रत्यक्षात तेंच्यांनी येदो व्हडलो हल्लो केलो की थंयसर जे हिंदू आसले त्या हिंदूंची घरां जळलीं, हिंदूंच्यो गाडयो जळल्यो, दुकानां जळलीं। इतलेंच न्हू तर थंयसले हिंदू जे आसले की जवळ जवळ 500 पेक्षा जास्त कुटुंबीय जे आसले की तेंचें घर सोडून तांकां वचचें पडलें। आणि हो प्रकार आतां असो ना। आमकां खबर आसतली की 2021 जेन्ना निवडणुका जाली तर त्या वेळार अशाच पद्धतीन हिंदूंचेर हल्ले जाले, महिलांचेर बलात्कार केले, घरां जळली गेली, थंय हिंसा इतल्या व्हडल्या प्रमाणात केलो। तर हेचें कारण कितें? तर केवळ त्या थंयसल्या हिंदूंनी बीजेपी सरकाराक मतदान केलें म्हणून तेंचेर अशा प्रकारचे हल्ले जाले। केन्नाय जर आमी पळयलें जाल्यार हिंदूंचे ज्या ज्या वेळार सण येतात, मागीर ती रामनवमी आसुनी, हनुमान जयंती आसुनी किंवा दुर्गा पुजन आसुनी, की ज्या ज्या वेळार अशा प्रकारचे धार्मिक आमचे सण येतात तर तेन्ना तेन्ना त्या मिरवणूक आसता तर तेचेर हल्ले करतात, हिंदूंक थंय मारहाण करतात। जे एक प्रकारे त्या भागात जो हिंदू आसा तर तो दहशतवादा सकयल जीवन जगता, म्हणजे भीतीचे जीवन जगता। आणि आज सुद्धा 8 एप्रिलाक जी कितें घटना घडली तर तेन्ना सुद्धा ममता बॅनर्जी सरकार जो आसा तर ह्या घटनेक सपोर्ट करपा खातीर पूर्णतः निष्क्रिय ठरलेलो आसा। की जेन्ना ह्या मारहाण सुरू आसली, थंय हल्ले सुरू आसले, तर अशा वेळार ममता सरकार कडल्यान तांकां कसलीच मदत मेळ्ळी ना। इतलेंच न्हू तर पोलीस प्रोटेक्शन सुद्धा दिवंक ना। आणि जेंचेर अन्याय अत्याचार हल्ले जातात ते जेन्ना पोलीस प्रोटेक्शना खातीर गेले किंवा पोलिसां कडेन तक्रार केली तर पोलिसांनी सुद्धा तक्रार करून घेवंक ना। म्हणजे ही जी स्थिती जी आसा तर इतली गंभीर आसा। आमी विचार करूया की एखादो ल्हानसो जर इस्रायल देश आसा आणि थंयसर जर कितें तरी घटना घडली जाल्यार लगेच इस्रायल ताका प्रत्युत्तर दिता। सो हांगा सुद्धा तशाच प्रकारचे प्रत्युत्तर दिवप गरजेचें आसा। तेन्ना आज ह्या निवेदनाच्या माध्यमांतल्यान आमी सरकार कडेन मागणी करता की पयली जी आमची मागणी आसा की तो थंयसलो जो सरकार जो आसा ममता सरकार तर तो बंद करून थंय राष्ट्रवादी राजवट लागू करची। दुसरो जो आमचो हांगासर मुद्दा आसा, मागणी आसा तर ती म्हणजे थंयसर जो पोलीस आसलेले, प्रशासन अधिकारी आसलेले त्यांच्यांनी आमच्या हिंदूंक कसलेच संरक्षण दिवंक ना। तेन्ना तेंचेर योग्य ती बेगींतल्या बेगीन कारवाई करची। तिसरी जी आमची मागणी थंयसर आसा तर ती म्हणजे थंयसर ज्या हिंदूंक मारले, जेंकां घर सोडून वचचें पडले, ज्यांची दुकानां जाळली, ज्यांच्यो गाडयो जाळल्यो, घरां जाळली, तर तांकां परत त्या सगळ्या हिंदूंचे पुनर्वसन थंय करचें। लक्षात घेवया, जर आज ह्या गोष्टी कडेन सरकारान गांभीर्यान लक्ष घेवंक ना, विचार घेवंक ना जाल्यार फुडें पश्चिम बंगालात जशी जी घटना घडल्या तर ही अन्य ठिकाणी घटना घडची ना अशें आमी सांगूंक शकना। अशा प्रकारचे केन्नाही हल्ले जावंक शकतात। तेन्ना परत एकदा हांगासर विनंती आसा की ज्या पद्धतीन इस्रायल तांकां सडेतोड उत्तर दिता सो तशाच प्रकारची उत्तराची आज खंय तरी गरज आसा। धन्यवाद। हिंदू जनजागृती समिती, राजश्री गडेकर।